सज्ज आहेत संजय सावंत आणि त्याचबरोबर सुनील पाटील, दोन पंच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. मॅच ऑफिशियल्स आपल्याला शुभेच्छा. मॅच ऑन. आणि आपण पाहतोय सातत्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील सर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन गलीमध्ये टर्न होतोय तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय बरोबर 6:54 6:55 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. लगेच बॉल पडल्या पडल्या 1 सेकंद वाढला म्हणजे 55 हा बॉल डिलिव्हर्ड करण्यात आलाय. 6:55 लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. जिनित पवार पुढचा बॉल. ओ वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. विशेष म्हणजे फुटवर्कच नव्हतं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा. सरळ विकेट कीपर कडे बॉल जातोय. डॉट बॉल जिनित पवार कडून अनिकेत काळेच्या विरुद्ध आशिष आणि अनिकेत ही सलामीची जोडी. ए फॅक्टर सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी धरणा या टीमला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 11 डीसीसी कोपराच्या विरुद्ध खेळत असताना. पुढचा बॉल परत एक वेळा फुटवर्कच नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. लगातार त्याच लाईन आणि लेंथवर बीट केलंय जिनित पवारने. फलंदाज अनिकेतला थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकतोय आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न अनिकेतचा. त्याच्यामध्ये बॉलवर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉल तुमच्याकडे येणार नाहीये आणि ते 2 वेळेला पाहायला मिळालंय मागच्या 2 बॉलवर. जिनित पवार कडून चांगली गोलंदाजी. अनिकेतचे पाय चालत नाहीयेत. लगातार 2 डॉट बॉल आलेत. परत एक वेळा जिनित तयार. चौथा बॉल. कटर ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. रनआउट चान्सही होता नॉन स्ट्रायकर एंडला. चांगला प्रयत्न जिनितचा, चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर उसळी देखील चांगली घेतली या बॉलने. चांगला ऑफ ब्रेक सरळ चाललाय. परत एक वेळा जिनितच्या हातात बॉल. जिनितने आतापर्यंत व्हेरिएशन दाखवलंय. जिनित चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. लाईन आणि लेंथ खूप चांगली त्याची पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे कटरचा चांगला वापर करतोय. बॉलवर ग्रिप पा त्याची, पकडण्याची पद्धत. बॉल पुढे टाकलेला बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली डीप मध्ये. स्कोरले कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल सीमा पार येतोय. चौकार. आता मात्र अनिकेतच्या बॅट मधून पहिला चौकार आजच्या दिवसातला. चार धावा येत आहेत. 5 धावा सध्या फलकावर लागलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर बोर्डवर. शेवटी ती कोंडी फोडली आहे अनिकेतने. परत एक वेळा ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेला बॉल होता. कीपर एंडला थ्रो करा असं सांगतात तोपर्यंत एकच धाव मिळते. कारण माहिती होतं जर दुसरी धाव घेतली तर जोखीम आहे अनिकेतला आणि त्याचमुळे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 6. हॅलो. याचबरोबर आमचे सन्माननीय मुबीन शेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम मुबीन शेठ, स्वागत आहे आपलं. सो पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. आता मात्र मेट्रो ट्रॅक एंड कडून गोलंदाजी केली जाईल. चला पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिट झालेले आहेत. 4 मिनिटं. दुसरा ओव्हरला सुरुवात. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. मिड विकेट आहे. 1 रन कंप्लीट होते. खात्यामध्ये भर पडेल अनिकेतच्या. टीमची धावसंख्या 7.
सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच, याच्यानंतर 4 षटकांचा सामना असणार आहे. गावदेवी एकटपाडा या मॅच मधला जो विजेता संघ आहे तो त्यांच्या विरोधात खेळेल. 4 ओव्हरची ती मॅच असणार आहे. आज आणखीन एक महत्वाचा दिवस या स्पर्धेचा. शेट्टी 11 ट्रॉफी तळोजा नाईट तुम्ही पाहताय केपीसी नामपुरीच्या ग्राउंडवर. चांगला फटका, बैठक, फिल्डर आहे डीप मध्ये, फ्री होम डिलिव्हरी, खूपच चांगला झेल. यश कोळीने टिपलाय. फलंदाज अनिकेत आशिष आउट. अनिकेतने 6 बॉल मध्ये 6 धावा केल्या. आशिषच्या बॅट मधून पहिलाच फटका फसला. मिडविकेटला झेल देऊन तो परतलाय. रोहित कोळीला यश मिळालं आणि यशने चांगला झेल टिपलाय मिडविकेटला. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल मडवी आता फलंदाजीसाठी. आणि विशालला नाव जसं आहे तसा खेळ करावा लागेल. विशाल डाव इथे खेळावा लागणार आहे, धावा कराव्या लागणार आहेत. गावदेवी धरणा टीमचा विचार केला तर कोपरा या टीमच्या विरुद्ध खेळत असताना 11 डीसीसी कोपरा. टॉस जिंकला, टॉस महत्वाचा असतोच. संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी. चला फास्ट क्रिकेट खेळत राहा. 20 मिनिटं आहेत 4 ओव्हरसाठी. रोहित फुलर लेनचा बॉल होता, अपील केली आहे पंचांकडे, स्ट्रॉंग अपील. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. बॅटला लागलाय त्याचमुळे स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून. एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8. ऑल सेट, सगळं काही ठीक आहे. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 8. पहिल्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये फक्त 2. चेंज ऑफ पेस, परंतु पिकअप शॉट उचललाय. बॉल स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. आजच्या दिवसातला पहिला षटकार. अनिकेत काळेच्या बॅट मधून हा सिक्सर. अनिकेत पहिले 6 बॉल शांत होता, परंतु आता कुठेतरी रडार मध्ये त्याच्या बॉल आला. शॉर्ट बॉल होता, स्क्वेअर लेगला उडवलाय. 6 धावा मिळताना दिसतात. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 14. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना स्क्वेअर लेग आहे. रनआउट चान्स होता, परंतु खराब फिल्डिंग. 2 धावा इथे मिळू शकतात. अनिकेतला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डिंग खराब आणि त्याचा फायदा अनिकेतला मिळतोय. चौकार. हॅलो हॅलो. परत एक वेळा तोच फिल्डर आणि आणखीन एक चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील.
हे मागचं षटक संपूर्ण दाखवण्यात येत आहे ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे, धावा आलेल्या आहेत. अंपायर 3 ओव्हर नंतर देत जा ड्रिंक्स ब्रेक. मध्येच काय 2 ओव्हर नंतर लगेच ड्रिंक्स ब्रेक. पाच ओव्हरच्या मॅचला 3 ओव्हर नंतरच ड्रिंक्स ब्रेक होईल. सो 22 धावा झालेल्या आहेत आणि बरोबर 7:05 झालेत म्हणजे 10 मिनिटं झालेले आहेत. बॉलिंग करणारी टीम लक्षात घ्या, फटाफट क्रिकेट सुरू ठेवा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी जिनीत पवार त्याच्या सेकंड स्पेल मध्ये तो सज्ज होईल. जिनीत त्याच्या समोर विशाल मडवी सज्ज आहे. परत एक वेळा गोलंदाज तयार. जिनीत पहिला बॉल ड्रायव्हिंग लेनवर होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये फील्डर येत आहेत. प्रयत्न सुरू, बॉल सीमा पार येतोय विशालच्या बॅट मधून चौकार. मगाशीच म्हटलं होतं जसं नाव आहे तसा खेळ करावा लागेल. टीमची धावसंख्या 26, 26 धावा, 22 होत्या 2 ओव्हर मध्ये. धावा झालेल्या 26. जिनीत परत एक वेळा तयार, पुढचा बॉल घेऊन. आता मात्र बैठक झेल होऊ शकतो परंतु डीप मध्ये फिल्डर थांबलाय, तोपर्यंत बॉल चाललाय त्याच्या दिशेने. चांगली उडी, चांगला जम्पिंगचा टाइम, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 27. जिनीत पवार कटर चांगले हाताळतोय, टप्पा चांगला आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावा झाल्या 27-27. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. जिनीतच्या समोर फलंदाज अनिकेत काळे. उलटा फटका, रिव्हर्स स्वीप मारलाय शॉर्ट थर्डला, फिल्डर आहे, एक सिंगल. 28 धावा फलकावर लागल्यात. शेट्टू 11 ट्रॉफी आज तुम्ही पाहताय. ग्रुप ए चे मॅचेस देखील थोड्याच वेळात तुमच्या समोर सुरू होणार आहेत आजच्या रात्रीमध्ये. त्याही सामन्याची प्रतीक्षा आहे. याच्यानंतर गावदेवी एकाटपाडा संघ खेळणार आहे या मॅचच्या विजेत्या टीमच्या बरोबर आणि मग खऱ्या अर्थाने क्रिकेटचा मोठा महासंग्राम तुम्ही आजच्या रात्रीमध्ये अनुभवाल या शेट्टू 11 ट्रॉफी तळोजा नाईट मध्ये. आज बोनकोडे, तुर्बे, बामणडोंगरी, नानकर, कानपोली, मुरबी, पेट आणि कामोठे असे सामने पाहायला मिळतील. फलंदाज इथे बाद घोषित करण्यात आलेला आहे. विकेट गारद होते, दुसरा धक्का बसलाय. आउट आलेला फलंदाज आहे विशाल. अठ्ठावीस धावा आहेत आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विशाल परतलाय आणि आतापर्यंत जिनीत पवारच्या खात्यामध्ये हे पहिलं यश आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल आलाय. धावा कराव्या लागतील. 28 धावा. प्रोजेक्टेड स्कोर वर नजर टाकली तर 53 बनवू शकतात असाच खेळ सुरू राहिला तर. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, स्ट्रेट लॉंग ऑन ला फिल्डर आहे, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 29. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. जिनीत पवार, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालंय.
लास्ट बॉल या ओव्हरचा. परत एक वेळा फटका फसलाय. इथे देखील एक सिंगल इथे मिळताना दिसेल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 10ची सरासरी 30. 2 फलंदाज बाद. वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं परत एक वेळा सहर्ष स्वागत. चला 15 मिनिटं झालेले आहेत. टीम लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला टाकायचे आहेत. बरोबर 6:55 बॉल पडला होता. 7:11 झालेले आहेत. 1 मिनिट ड्रिंक्स ब्रेकचा. असे टोटल 15 मिनिटं झालेले आहेत. फास्ट क्रिकेट खेळत राहा. नेक्स्ट मॅच गावदेवी एकटपाडाने या मॅच मधून विजेता संघ 4 ओव्हरची ती मॅच खेळवली जाईल. शेट्टू 11 ट्रॉफी 2026 तुम्ही पाहताय. तळोजा नाईट हा क्रिकेटचा महासंग्राम. 12 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि तळोजाकरांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. कौतुक व्हायला पाहिजे शेट्टू 11 ट्रॉफी 2026. शेट्टू भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. शेट्टू 11 ट्रॉफी 2026. आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 4. पहिला बॉल शॉर्ट बॉल टाकलाय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. याही ओव्हरची सुरुवात चांगली झाली. यश कोळे एक चांगला फिल्डर आहे. मग अशी एक चांगला झेल टिपला आणि आता गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. रिदम चांगली वाटते ज्या पद्धतीने त्याने तो बॉल रिलीज केलाय. पहिला बॉल डॉट यश कोळीचा. सेकंड बॉल अनिकेतच्या समोर. दुसऱ्या बॉलवर बॅटची कडा घेतली. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. रनआउट चान्स. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 31. हळूहळू थोडासा पिछाडीवर चाललाय गावदेवी धरणा हा संघ. त्याचं कारण आहे धावा येताना दिसत नाहीयेत. या मैदानावर तुम्हाला धावा कराव्या लागतील. आणि ग्रुप ई मधून आपण आतापर्यंत पाहिले 77 धावा कोपरा टीम किरवली. 79 एकटपणा 94. त्याच्यामुळे या ग्रुपमध्ये धावा होतात. धावा कराव्या लागतील. शॉर्ट बॉल हवेत आहे. विकेट कीपर धावतायत. बॉलच्या मागे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते निखिलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निखिलने केलाय. त्या देखील मिळतील. 2 धावा. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 33 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातला. यश कोळी चांगली गोलंदाजी केली यशने देखील. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान. चौथा बॉल स्लॉट मध्ये बॉल होता. पुढे टाकलाय. उडवलाय बॉल. फिल्डर आहे लॉंग ऑफला. त्याच्या मस्तक पे दस्तक. बॉल सीमा पार. डोक्यावरून 6 षटकार. सहा धावा येत आहे. टीमची धावसंख्या 39. चांगलं टायमिंग. स्लॉट मध्ये बॉल आला. निखिलच्या उडवला त्याने लॉंग ऑफला. भव्य षटकार यश कोळी. शॉर्ट बॉल टाकलाय. परत एक वेळा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेगला पुल केलाय. बॉल सीमा पार गुल. हा तो आणखीन एक दिमागदार षटकार.
बॅटिंग मागच्या 2 बॉलवर 2 षटकार मारलेले आहेत निखिलने. धुवाधार बॅटिंग करत असताना निखिल. खतरनाक खेळ. टीमची धावसंख्या 45. अशाच धावा कराव्या लागतील. आक्रमण करावं लागणार आहे. यशवर दबाव आलाय. 15 धावा आल्या त्या ओव्हर मध्ये. परत एक वेळा बॉल हवेत आहे. आता यश धावतोय. चांगला फिल्टर आहे यश. झेल टिपला जाईल. निखिल आउट आणि शेवटी षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 45 धावा बरोबर 7:15 ला हे षटक संपतंय. म्हणजेच काय 20 मिनिटांमध्ये पूर्णपणे 4 ओव्हर टाकलेले आहेत. ओव्हर रेट चांगला आहे आणि आता 4 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 45. टीम एकटपाडा. गावदेव एकटपाडा लक्षात घ्या, लगेचच तुम्हाला टॉस साठी यायचंय. जसा सामना संपेल त्याच्या अगोदर तुमचा कॅप्टन सेकंड इनिंगचे 4 ओव्हर झाल्यानंतर कॅप्टन स्टेजवर आवश्यक असेल. लक्षात घ्या, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 45-45. 3 फलंदाज 5. शेवटचं षटक टाकण्याची तयारी. पनवेलचे आमचे जबरदस्त स्मॅश 11 टीमचे एक हार्ट हिटर खेळाडू आमचे महेश इथे आलेले आहेत. तर महेश या, आपलं देखील स्वागत आहे. चला तनिष कोळी लगेचच षटकाला सुरुवात करायची. शेवटचं षटक आहे. टीमची धावसंख्या 45. 45 धावा. पहिला सामना ग्रुप ई मधला सध्या रंगताना पाहायला मिळतोय. याच्यानंतर एक अजून सामना आहे 4 षटकांचा आणि त्याच्यानंतर ग्रुप ए ला सुरुवात होईल. मातब्बर संघ आज खेळणार आहेत. आपलं नशीब आजमावणार आहेत या शेटू 11 ट्रॉफी मध्ये. ज्या स्पर्धेची प्रतीक्षा गेले 12 वर्ष आपण पाहत होतो ती तळोजा नाईट स्पर्धा सध्या तुमच्या भेटीला आली आहे आणि आता कुठेतरी तळोजा नाईट स्पर्धा सातत्याने तुमच्या भेटीला येतील. सोळा तारखेपासून 22 एप्रिल पर्यंत आणखीन एक मोठी स्पर्धा आमदार चषकाच्या माध्यमातून तळोजा नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तळोजाच्या मैदानावरती स्पर्धा होईल. तळोजा तिथेही पाहायला विसरू नका. आणखीन एक क्रिकेटचा मोठा महासंग्राम एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे क्रिकेट मे महिन्यापर्यंत एंडिंग पर्यंत चालेल. शॉर्ट बॉलचा वापर. मागे चाललाय बॉल. चांगला टर्न आणि सरळ बाउन्स बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी फॉलो केले बॅटरला. बरोबर टप्पा तनिष कोळीचा. 14 बॉल मध्ये 23 धावा केल्यात. त्याच्यामध्ये 5 चेंडू निर्धाव खेळल्या. अनिकेत, आता वेळ झाली आहे मोठे फटके मारण्याची. 45 झाल्यात. कमीत कमी 60च्या आसपास करायचे असतील तर 15 धावा कमीत कमी माराव्या लागतील. त्याच्यासाठी आक्रमण करावं लागेल. परत शॉर्ट बॉल. आता मात्र विकेट कीपरच्या हातात, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलवर थोडीशी गती दिली होती गोलंदाजाने. पहिला वाईड बॉल या डावातला सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 46. 46 धावा. 46 रन. चला विकेट कीपर. 20 मिनिटं 4 ओव्हर साठी झालेत. असं याचा अर्थ असा नाही की मग तुम्ही पुढे अर्धा तास घ्याल लास्ट ओव्हर साठी. सेहेचाळीस धावा. फलकावर लागलेले आहेत. परत एक वेळा गोलंदाज तयार. तनिष. चांगला बॉल. चांगला फिरवलाय बॉल मागे. फाईन लेगला फिल्डर आहे. अप्रतिम फिल्डिंग. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. फ्लाइट देत असताना आणि महत्वाचं आहे डेथ ओव्हर मध्ये देखील फ्लाइट दिली जाते. आमंत्रण दिले जाते फलंदाजाला. तो जागेवरून स्लॉक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन फक्त सिंगल. पहिला डॉट, दुसरा वाईड आणि त्याच्यानंतर आपण पाहतो एकच धाव आलेली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 47. धावा झाल्यात 47. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल कमी गतीने. परत एक वेळा नियंत्रण नाहीये. वाईड बॉल इथे पाहायला मिळेल.
2 व्हाईट बॉल आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान आलेले आहेत. धावा वाढतायत, धावा झालेल्या आहेत. या व्हाईट बॉलच्या मदतीने 48-48 अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे गावदेवी धरणा या टीमने. 80-11 DCC कोपराच्या विरुद्ध खेळत असताना या पहिल्याच मॅच मध्ये हा बॉल चांगला होता. एक धाव कंप्लीट होते सिंगलच्या मदतीने 49. रन 3 बॉलचा खेळ शेष आहे या षटकातला. उद्या या स्पर्धेचा अंतिम 16 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अनेक टीम ज्या क्वालिफाय झाल्यात त्या तयारीत आहेत. तळोजा नाईट स्पर्धेमध्ये ट्रॉफी उंचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला आज आणि उद्याच्या रात्रीमध्ये या टू 11 ट्रॉफी तळोजा नाईट मध्ये पाहायला मिळणार आहे, याच्यामध्ये शंका नाहीये. आणि त्यातल्या त्यात आता या ओव्हर मध्ये 4 धावा खर्च केल्यात तनिष कोळीने. चांगला बॉल स्लॉक केला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर येतात भरपूर वेगाने. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याचा आहे. रनआउट होईल फलंदाज अनिकेत. फलंदाज बाद. दोन बॉल खेळ काय या डावातला. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन या ओव्हरचा हा तिसरा व्हाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या 51. 51 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल. हा बॉल परत टाकावा लागेल. आणखीन एक व्हाईट बॉल. लगातार व्हाईट बॉल येत आहेत. बावन्न धावा. पायातला बॉल अपील आहे. स्ट्रॉंग स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. लेग बायचा इशारा. 53 रन. शेवटचा बॉल शिल्लक आता या स्पेलचा आणि या डावातला. पहिलं सत्र संपलंय. धावा झालेल्या आहेत 54. 55चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे कोपरा टीमच्या समोर. हॅलो. चला एकारपाडा संघ देखील इथे आलेला आहे, दिसतोय तो. चला साहिल मंगेश, चला आपला
संघ इथे रेडी ठेवायचा आहे. यानंतर लगेच सामना होईल. आमचे प्रभाकर दादा देखील आलेले आहेत आता या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे अभिमन्यू तोडेकर कोपरा हे देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. राजन तोडेकर आमचे आले असतील तर या. राजन तोडेकर, नरेश गायकर, दिलीप ठाकूर असतील, महेश पाटील, यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा लगेच. पंचांनी लगेचच मॅचचा ताबा घ्यायचा आहे. आम्ही आभारी आहोत सत्यम डेव्हलपर कन्स्ट्रक्टिंग ड्रीम आर गुलाटी ग्रुपचे या स्पर्धेमध्ये. करण भाई गुलाटी, चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा लगेचच. ओपनिंग बॅटर SM हायटेक समशुद्दीन भाई यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. चला तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया परत एक वेळा. आवाज मध्ये परिवर्तन होईल. पहिलं सत्र संपलंय, टार्गेट सेट झालंय. या मॅच मध्ये 55 धावा करायच्यात. यांनी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आता आवाज आपल्या रायगडचा आणि त्यात रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील सरांचा. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा आणि एक विशेष सूचना आहे बघा. आमचे जे समोर मैदानाच्या बाहेर जे स्टॉलवाले आहेत त्यांना एक सूचना आहे. आपण नक्कीच, कारण ते एक चांगली सेवा आहे तुमच्या वतीने, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु आपल्या स्टॉलच्या समोर जो कचरा पडतोय ना, तो जरा मॅच संपल्यानंतर आपणच तो चलेंगे दोस्तों मैदान की तरफ. एक बहुत ही बेहतरीन मैच आज के रात का. ई पोल से ये पहला अंतिम मुकाबला यानी कि देखा जाए तो ई पोल से ओम नर्मदेश्वर गावदेवी किरौली टीम जो सुपर 10 के लिए क्वालिफाई हो चुकी है. टीम गावदेवी एकाटपाड़ा ने एक मुकाबला जीता. यहाँ से जीतने वाली टीम गावदेवी एकाटपाड़ा के साथ खेलेगी आज का ये दूसरा तुरंत मुकाबला जो 4 ओवर का होगा. लेकिन यहाँ से गावदेवी धरना बनाम लिसा एंड अंश 11 DC से कोपरा बनाम गावदेवी धरना के बीच का ये शानदार मुकाबला आज के रात का. तो स्कोर के लिए तकरीबन जो 55 रन बनाए हैं, 54 बनाए हैं, तो 55 का लक्ष्य है. चलिए मुकाबले का आगाज कीजिए. जीनित पवार और रोहित कोहली, लेकिन गेंदबाजी के तौर पे है विशाल मडवी, यानी कि कैप्टन वर्सेस कैप्टन. ताकि जीनित पवार जब डीसी से कोपरा टीम की कमाल संभाल रहे तो दूसरी तरफ धरना टीम की कमाल यहाँ पर विशाल मडवी भी संभाल रहे हैं. तो एक अच्छी फाइट होगी, इसमें बिल्कुल संदेह नहीं है. ओ उठाने की कोशिश, मिस टाइमिंग है. जीनित पवार बाल बचे हैं.
शनि काले बहुत बड़ी गलती मेरे हिसाब से की है उन्होंने, क्योंकि जीनित पवार ऐसे खिलाड़ी हैं, देख सकते हैं आप रिप्ले के माध्यम से। ओहो, ये देखिए, इसीलिए कैच था, लेकिन किस तरह से छूटा पता नहीं, क्योंकि कहीं का कबड्डी ऐसा ही होता है, जब ऐसा आसान कैच होते हैं वो छूट भी जाते हैं, मुश्किल पकड़े जाते हैं। चलिए, कुछ ज्यादा चोट है तो आइए आप जो अतिरिक्त खिलाड़ी उसे भेज दीजिए। चलिए, फर्स्ट एड मैदान के अंदर 12th मैन जाते हुए, कुछ ज्यादा उंगली के ऊपर गेंद गिरी ऐसा लग रहा है, तो मौका मिला है जीनित पवार को। मेरे हिसाब से ये बड़ा मौका था। पहले 0 के ऊपर एक विकेट जाने वाली थी दूसरी गेंद के ऊपर, लेकिन क्या छूटा से निकाले के हाथों से, और यहां से मौका मिल चुका है जीनित पवार को। उसके बाद हम ई पोल से दूसरे दौर की तरफ चले जाएंगे। एक अटपटा टीम तैयार है, किसका इंतजार कर रही है पता तो नहीं है, लेकिन मैच अच्छा होगा। यहाँ से जो भी टीम जीतेगी उनके साथ उनकोडा बनाम तुरबा का अगला मैच होगा, यानी कि एक मैच और है, उसके बाद वो ये पोल से हम शुरुआत करेंगे। जो बोनकोडा बनाम तुरबा पहला मैच होगा ए पोल्स का। ओ ये देखिए, गेंद हवा में, अब रोहित कोहली यहां पर इस समय, अमन मडवी यहां पर अब गलती नहीं करेंगे, क्योंकि एक गलती तो हो चुकी है, और इसी के साथ ये विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज विशाल मडवी। तो मच्छिंद्र पाटिल सर, इनका भी आगमन हो चुका है। कल थोड़े से लेट गए, 4 बजे गए, लेकिन 5 सवा 5 बजे हम भी यहाँ पर थे। टीपीएल की मजा अलग थी, कुछ और मजा, बहुत मजे लुटे कल दोस्तों। मानो टीपीएल थी, लेकिन जो मजा है ना, जो ग्रुप के लिए नहीं, कुणाल आपने मिस किया। लगता है कि टीपीएल ऐसा वैसा नहीं है। हाँ, इतनी खातिरदारी भी 5 बजे तक कर रहे थे आयोजन करता ना, बाप रे बाप, पूछिए मत। सब कुछ स्विगी मैकडॉनल्ड से सब कुछ मंगवा रहे थे, लेकिन मैचेस भी अच्छे हो रहे थे। उस्मान तो गए फाइनल में, टीपीएल में उस्मान की टीम, और सुल्तान 11 डॉक्टर नबील साहब की टीम गई है। मजा आएगा मैच में। उस्मान राइट हैंड में तो हमने कई मर्तबा देखा, लेकिन टीपीएल में एक नियम है, उस्मान बाएं हाथ से बल्लेबाजी करेगा, और रिवर्स भी खेला तो भी आउट। विशाल, तो ये देखिए, यहां से आप यश कोहली आए मैदान के अंदर, लेकिन ये तो काफी ताकतवर मुकाबला है। मानो 56 रनों का लक्ष्य है, 55 का लक्ष्य है, लेकिन ये लक्ष्य भी विशाल मडविया इससे इजीली जाने नहीं देगा। एक मंजवे कप्तान है। आदिल बादशाह थोड़े से खुश लग रहे, मूसा के साथ है, मूसा पटेल। क्या बात है, जबरदस्त, बहुत ही बेहतरीन। ये देखिए, विशाल मडवी काफी किफायती गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। शायद बल्लेबाजी में जो मंशा जताई थी विशाल मडवी ने कि किमान 60-65 के करीब पहुंचना बेहद जरूरी है, लेकिन 55 के ऊपर, 54 के ऊपर पारी उनकी सिमट गई। लेकिन जवाब देते हुए तो पहला ओवर तो किफायती नजर आ रहा है, सिर्फ एक ही रन, 5 गेंदों का खेल अब तक समाप्त हो चुका है। हो ये देखिए, थोड़ी सी पटकी भी गेंद थी, हाफ बाउंस, और उसको पूरी तरह से खेल दिया है स्क्वेयर लेग के ऊपर से यश कोहली का ये शानदार छक्का।
तो चलिए पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 7 रन। 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया था, 1 विकेट, और उसमें भी जीनित पवार को मौका मिला था, कैच छूटा था, यानी कि 2 विकेटें जा सकती थी, लेकिन वहां से मौका मिल चुका जीनित पवार को। लेकिन विशाल मडवी की अंतिम गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ प्ले नजर आई, उसका पूरा फायदा उठाया यश कोहली ने, छक्का लगाकर टोटल को पहुंचा दिया है 7 के ऊपर। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, 7 रन आ चुके, 1 विकेट का नुकसान जरूर हो चुका है। रोहित कोहली जो पॉइंट का रास्ता नाप चुका है। अब यहां से गेंदबाजी में तब्दीली, आशीष पाटिल का इस्तेमाल दूसरे पावर प्ले के अंदर, लेकिन इस तरह की गेंद जीनित पवार जिन्हें मौका मिल चुका है, गेंद जाएगी सीमा पार, जहां से मेट्रो चल रही है उस ईशा दायरे में गेंद सीमा पार, 6 रन। शनि काले ने उसका ही संगीत दिया, क्या छोड़ ली रे छोड़ ली, छोड़ दिया साथ, क्या छोड़ दिया, लेकिन जीनित पवार ने लगा दिया छक्का। मच्छिंद्र पाटिल सर थोड़ी सी एनर्जी ले रहे हैं, लीजिए लीजिए, आपको जरूरत है, रात भर जागना है, लेकिन यहाँ पर जो चाहिए मिलेगा, आप खाली आवाज दीजिए। हाँ, 13 रन है, पहले ओवर के बाद 7 आए थे, लेकिन इस ओवर की पहली गेंद के ऊपर छक्का दाग चुके हैं जीनित पवार। आशीष पाटिल की गेंद बहुत ही बेहतरीन, गेंद जाएगी बिल्कुल सीमा पार। फैसल रूफिंग सॉल्यूशन का जो कटआउट है वहां पर लगती भी गेंद। छवा छक्के के बाद आशीष पाटिल फिर से एक बार मोर द विकेट्स, ये गेंद ओहो, यहां से गलती जरूर हुई थी, थ्रो गलत बिल्कुल, लेकिन वहां पर बल्लेबाजों के बीच में भी मिसअंडरस्टैंडिंग हुई थी, मिसअंडरस्टैंडिंग यानी कि देखा जाए तो दोनों का कॉल बिल्कुल नहीं था, लेकिन अंत में दौड़ पड़े यश कोहली, वहां पर जीनित पवार को भी दौड़ना पड़ा, लेकिन जो थ्रो फेंका था, फील्डिंग की थी जयेश पावसे ने, वो थोड़ा सा स्ट्राइक के ऊपर फेंकते, इसीलिए तो निश्चित तौर पे यदि हिट होता तो आउट हो सकते थे बल्लेबाज। 1 रन मिले 18 के ऊपर 1। दूसरा पावर प्ले का ओवर यहां पर चलता हुआ। तो देखिए यहां से इस वक्त फिर से एक बार आशीष पाटिल, करना कि हमारे बालाराम मडवी के आए तो आइए, हमारे नीतीश पाटिल, शिवाजी पाटिल, ओ ये देखिए क्या बात है, जबरदस्त गेंद सीमा पार, 4 रन। तू एक बार फिर से बजाइए, हो क्या बात है, आप थोड़ा सा यहाँ पर कुछ अलग ये गेंद नजर आई, पेश किया, जान लिया था बल्लेबाज को, इरादे को उन्होंने थोड़ा सा स्लोअर गेंद जरूर फेंक दी थी। सो यहां से इस वक्त डॉट गेंद की समाप्ति, 22 रनों के ऊपर 1 है। क्रॉस बैटर खेलने की कोशिश, बल्लेबाज आउट,
एज लगी थी, इस समय अंत में शायद बल्ला लग चुका है और यहां से लौटना होगा। कुछ कहते हुए जीनित पवार। बाबा थे, उन्हें पद्मश्री मिला है। ये होता है, आपके अंदर कला होनी चाहिए दोस्तों, कहां से कहां आप जा सकते हैं। हाँ, भिंडा, भिकल्या भिंडा, इनको भिंडा, इनके पद्मश्री अवार्ड मिला है इस म्यूजिक के लिए। यह सलीम भाई यहाँ पर आ चुके हैं, फैजल रूफिंग सॉल्यूशन के हमारे डायरेक्टर सलीम भाई रहमान यहाँ पर आ चुके हैं। सलीम भाई रहमान आज स्टार हुआ के एक अच्छे प्लेयर भी है। तो सलीम भाई स्वागत है आपका। आप सोचिए हम बनाएंगे, ये उनकी टैग लाइन है और ये देखिए उनका सम्मान बिल्कुल कमेंट्री बॉक्स के ऊपर से किया गया है छक्के से जीनित पवार ने। Faisal Roofing Solution. Strong roof, strong future. आप सोचिए, हम बनाएंगे। क्या बात है, उनके कंपनी में सारे कुछ चीजें मिल सकती है। जो हम मच्छिंद्र पटेल सर, ये जो मेट्रो स्टेशन देख रहे हैं ना, वहां पर जो ये है उसके ऊपर भी उनके पत्रे लगे हुए हैं। बहुत कंपनी काफी फेमस है, फैसल रूफिंग सॉल्यूशन। सलीम भाई रहमान आई है और इस टूर्नामेंट के लिए काफी अच्छा योगदान है उनका। रिवर्स अटेम्प्ट किया है जीनित पवार ने। ये देखिए, ये क्या अविस्मरणीय, विश्वास नहीं हो रहा है। अमन ने खाली ऐसा हाथ किया। मच्छिंद्र पाटिल, कभी कभी आप कुणाल सर कि ऐसा हाथ करते हैं ना कि हाथ में पटाख से मछली भी आ जाती है। पानी में ऐसे हाथ कीजिए पटाख से, नहीं तो रात भर जाल बिछाएंगे कुछ नहीं मिलेगा। लेकिन ऐसे इजीली हाथ करेंगे ना पानी के अंदर तो पटाख से कुछ ना कुछ मछली हाथ में आ जाती है। ऐसा हुआ ये। ताबिश आयोजनकर्ताओं की भूमिका में काफी अच्छा योगदान। चलिए, कल काफी मजा आया, लेकिन इस समय अब 28 रन, तीसरा ओवर चल रहा है। 16 में 27 रन, 16 गेंदे 27 रनों की दरकरार है। देखिए स्टैंड अप भरने लगे हैं धीरे धीरे पूरे दर्शकों से। ये मैदान खचाखच भर जाएगा, उन्हें पता है। जो 5 रातों का इंतजार अब यहाँ पर खत्म होने जा रहा है। ये 5वीं रात है, यानी कि जश्न की रात जरूर हम कहेंगे। लेकिन इस समय जगदीश ठाकुर आए हैं बल्लेबाजी के तौर पे। सिंगल यहां पर बनाते हुए, सिंगल के साथ स्कोर में तब्दीली। टोटल 29, 15 में 29 बनाए हैं और 15 में 26 चाहिए। गुलशन पाटिल अच्छी स्कोरिंग, गोवा रिटर्न जानकारी देते हुए। चंद्र पाटिल सर काफी मजे ले रहे गुलशन के।
तो देखिए यहाँ से कुणाल ठाकुर हैं बल्लेबाजी के तौर पे और जगदीश ठाकुर, ठाकुरों की जोड़ी है, लेकिन सामने जो गेंदबाज है विशाल मडवी हैं जिन्होंने पहला ओवर फेंका था। काफी किफायती दर्जेदार गेंदबाजी की थी विशाल ने, 7 रन खर्च किए थे, वो भी अंतिम गेंद के ऊपर छक्का खाया था। बड़ा हिट, प्रॉपर टाइमिंग, बिल्कुल स्पेयर लेग के ऊपर से ये आता हुआ दन आता हुआ 6 कुणाल ठाकुर के बल्ले से। काफी एंजॉय कर रहे हैं हमारे तलोजा के सभी दर्शक, जबरदस्त इस समय मैच भी अच्छा चल रहा है, रोमांचकारी मुकाबला इस समय मैदान के अंदर। कोपरा बनाम धरना, और फिर से एक बार कुणाल ठाकुर रहने के एक युवा है और निश्चित तौर पे क्या बल्लेबाजी करे, उन्हें पता है बड़े स्टेज के ऊपर हम इस समय खेल रहे हैं और ऐसे में यहां से एक अच्छी लाजमी पारी होनी भी चाहिए। और यहां से आता हुआ दूसरा जबरदस्त छक्का। के किंग स्वर्गीय पंडरनाथ शेठ फड़के, इनके नाम का संगीत आज भी बैलगाड़ा शर्यत खड़ी हो जाती है तो उनकी यादें ताजा हो जाती हैं। कोहिनूर था बैलगाड़ा शर्यत का, पंडर शेठ फड़के साहब आज हमारे बीच नहीं है, उनको भी श्रद्धांजलि। लेकिन इस समय आउटसाइड टू लेग स्टंप वाइड करार, अतिरिक्त के रूप में 1 रन, स्कोर है 42 रन। 42, 56 का पीछा करना, 55 का पीछा करना है, 42 रन। अब 13 गेंदें बची हैं और जीतने के लिए 13 रन चाहिए, 13 गेंदे 13 रन। विशाल मडवी थोड़े से इस समय यहां से इस ओवर में महंगे साबित होते हुए, ये फुल टॉस थी। इस समय मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, अनिकेत काले हैं, तो 1 ही रन मिलेगी और इसे 1 रनों के साथ स्कोर 43। शायद अभी तक वहां पर कुछ चल रहा है मैदान के अंदर, ये तो लड़ाई होती है क्रिकेट में। हाँ, यदि लग जाती तो कुछ ना कुछ हो जा सकता था। तो यहां से 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद तकरीबन 43 रन, अब 12 गेंदों का खेल महज बचा हुआ है और जीत के लिए 12 रन चाहिए। इकट्ठ पड़ा, धीरे धीरे चल कदमों के साथ कैप्टन आइए टॉस बॉक्स की तरफ, जहां पर आपका अब होगा छापा और काटा। कहां पे अच्छा मैच होगा। तमाम दर्शक जाबिर आज देखिए नजर रखिए, आज ज्यादा तौर पे दर्शक होंगे, जहां जगह मिलेगी वहां पर दर्शक ही दर्शक देखने को मिलेंगे, क्योंकि आज जो है टेनिस क्रिकेट के सबसे धुरंधर, आज जिस केपीसी ग्राउंड के ऊपर यानी कि शेट्टी 11 ट्रॉफी में यहां से तलोजा के इस नाइट के ऊपर 12 साल बाद फिर से एक बार टेनिस क्रिकेट की सभी धुरंधर टीमें यहां पर नजर आएंगी, जिसमें तुर्बे बनाम बोंडकोडा ये पोल का पहला मैच, उसके बाद सारा 11 नानकर बनाम जीवदानी बामन डोंगरी दूसरा मैच, उसके बाद आरएम एसके मुरबी जीवा 11 आरएम एसके मुरबी बनाम गावदेवी कानपोली के बीच का तीसरा मुकाबला, और उसके बाद बिल्कुल वसीम भाई फैंस क्लब आरसीसी पेट बनाम मुकाबला होगा एक जबरदस्त, जिनके साथ जानमान कामोटे। ऐसी धुरंधर टीमें इस मैदान के अंदर होगी दोस्तों, दिल थाम कर बैठे आप, आज की जश्न की रात होगी।
देखिए यहां से इस समय अंपायर कुछ इशारा दे रहे हैं। तो प्रवीण पवार सर हैं यहाँ पर तीसरे अंपायर की भूमिका में। नो बॉल कॉल तो वहां से आया है। यस, तो नो बॉल ही है क्योंकि विकेट के पूरा बाहर यहाँ पर ये गेंद गिरी है। तो इस समय ये मौका होगा बल्लेबाज के लिए, फ्री हिट भी रहेगी और ऐसे में अब अमर मडवी झट में फेंकी भी गेंद थी। इस समय खिलाड़ी वहां पर थोड़े से फंबल जरूर हुए थे। दूसरी रन की कोशिश बिल्कुल मना किया, एक ही रन के ऊपर संतुष्ट हुए। स्कोर 46 रन। अब जीत के लिए तकरीबन 11 गेंदों में 9 रन चाहिए। 11 गेंदों में 9 रन, एक आध दो डॉट गेंद, फिर से एक बार मैच में मजा। लेकिन यहां से एक आध बड़ा हिट, मैच पूरी तरह से खुला हो सकता है। लेकिन देखना है, क्रिकेट है, अनिश्चित वाला खेल है। लेकिन यहां से जगदीश ठाकुर के बल्ले से आता हुआ ये दर्जेदार 6। अब 3 रन चाहिए, जीत से दूर है। 10 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। और यहां से इस वक्त यार क्या बात है, जबरदस्त। यस, ये होता है बैलेंस। और बिल्कुल क्या कैच लिया है। मानो रन कम है लेकिन उम्मीद अभी भी छोड़ी नहीं है सागर ने। शानदार कैच राकेश ने लिया है। ये देखिए कितना बैलेंस खुद को किया उन्होंने, बहुत ही बेहतरीन बेहतरीन। हाँ, इससे जब क्रिटिकल कैच होते हैं बाउंड्री लाइन के तरफ, तब मैं मेरी खिलाड़ियों से यही दरख्वास्त होती है कि आप वहां पर कुछ देर के लिए रुक के रहिए, ताकि जब ये जो कैमरा होता है कभी कभार आधे में चला जाता नहीं है। इसलिए ये आपकी सहायता काफी अच्छी होगी। इसलिए सभी खिलाड़ियों से दरख्वास्त है, जब ऐसे बाउंड्री के लाइन में कैच लेते हैं तो कुछ देर के लिए वहीं पर ऐसे खड़े रहिए, ताकि दूध का दूध और पानी का पानी हो। और ये देखिए 2 रन पूरे किए और इसी के साथ ये स्कोर लेवल। अब 8 गेंदों में 1 रन, 54 रन टोटल। 8 गेंदों में सिर्फ 1 रन चाहिए जीत के लिए। टीम लिसा 11 एंड आंस 11 डीसीसी कोपरा जीत के कगार के ऊपर खड़ी है। और इसके साथ ये मुकाबला फिनिश, जीत की मोहर लग चुकी है। सचिन ने यहाँ पर ये छक्का लगाया है और इसी के साथ टीम डीसीसी कोपरा का अभिनंदन हम करते हैं, जो पहला मैच जीता लिसा एंड अंश 11 डीसीसी कोपरा टीम, उनको अभिनंदन देते हैं। और इस वक्त गावदेवी धरना टीम का भी हम शुक्रिया अदा करते हैं। मैदान के अंदर हमारे मुबीम पटेल, नौमान कमरुद्दीन प्रस्थान कर रहे हैं, उनका बस स्वागत है। चलिए, टीम घावदेवी इखाटपाड़ा के कप्तान यहां पर हैं, साहिल गायकर। तो अब्दुल्ला सेठ से गुजारिश मैं करना चाहूंगा कि आइए अब्दुल्ला सेठ, टॉस कीजिए आप। और मैन ऑफ द मैच की तरफ भी बढ़ेंगे आप। जिनीत पवार, जिन्होंने 2 ओवर का स्पेल फेंका, 14 रन देख रहे, 1 विकेट और बल्लेबाजी करते हुए 7 गेंदों में 18 का योगदान दिया। एक बहुत ही बेहतरीन कैप्टनसी यहाँ पर उन्होंने अदा की। कप्तान की भूमिका क्या होती है उसे उन्होंने निभाया है।